गुड मॉर्निंग. कशी आहेस जान्हवी? मी मस्त आहे काका. तुम्ही कसे आहात? मी ना आता ठरेल थोड्या वेळाने. म्हणजे श्रीशी बोलल्यानंतर. गुड मॉर्निंग श्री. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. काय काय हवंय? परवानगी नाही मिळणार. अरे कसली ते नाही देऊ अरे शकत. कसली आहे? मला माहितीये आई आजीला तुझ्या बरोबर गाडीतून जाण्याची परवानगी मी देऊ शकत नाही. अरे पण का नाही देऊ शकत. नाही, कारण एखादा माणूस ऍक्सिडेंट होऊन मेला नाही ना तर हार्ट अटॅक येऊन नक्की मरेल. एवढी काळजी घेतोस. काही श्री. बघ तरी उगाच आपल्या एखाद्याबद्दल काही बोलायचं, अफवा पसरवायच्या काहीतरी. काय कसल्या अफवाने पसरवते मी बघितलंय तुला ड्रायव्हिंग करताना. तुझं ड्रायव्हिंगच्या वेळी टेम्परामेंट किती हलतं हे माहितीये मला. त्यामुळे आई आजीला तुझ्या बरोबर घेऊन जाण्याची संमती मी देऊ शकत नाही. ऐक, मी एकदम स्लो चालवेन. 30च्या स्पीडने. 100 काय सायलेंट होता? करेक्ट. काही काय 130 काय 130च्या स्पीडने कुणी मुंबईत गाडी चालवतो कधी? तू चालवतोस, मी बघितलंय. ऐकून घे, माझं ऐकून घे शांतपणे. आईला आणि जान्हवीला शॉपिंगला जायचं एकत्र. त्यांचं ठरलंय तसं. हो, तसं ठरलंय आमचं. तू काय हो हो करतेस? अरे पण हो, खरंच ठरलंय तसं. याच्या बरोबर जाणार आहेस तू? हा म्हणजे तसं. आई म्हणाली तसं. शक्यच नाही. आईला विचार. शक्यच नाही. आई आजीने जर परवानगी दिली असती ना तर तू मला विचारायला आलाच नसतास. याचं लॉजिक आहे ना तुझ्या नवऱ्याचं. हे उगाच मध्ये मध्ये येत असतं सारखं. त्याचं कर काहीतरी. मी काय करू? आई काय म्हणाली, तू श्रीला विचार. तो म्हणला की मग जा. नाही, स्पष्टपणे मी नाही असं म्हणतोय. तू ऐकलंस माझं मधलं? हो, म्हणूनच नाही म्हणतो. बघतेस ना काय त्रास आहे. टॉर्चर आहे, टॉर्चर. माझ्या आईला मी स्वतः माझ्या गाडीत बसून नेऊ शकत नाही. अरे तुझ्यापेक्षा उत्तम गाडी मी चालवतो. मी हो. तू सकाळी 8 वाजता निघतोस आणि 9 वाजता पोहोचतोस ऑफिसला. मी 8:35ला घरातनं निघतो आणि 8:55ला टच असतो ऑफिसमध्ये. तुझ्या आधी 5 मिनिटं. म्हणजे बघ वेळ किती वाचवतो मी. त्यापेक्षा ना जीव वाचवणं जास्त महत्वाचं असतं. शक्य नाही. मी तुला परवानगी देऊच शकत नाही. बघितलंस काय तिच्याशी बोलतोय मी. चालू. बघितलंस ना. आता विचार मला. आल्या आल्या विचारलेला प्रश्न विचार. कुठला? कसे आहात काका विचार. कसे आहात काका? मी ना एकदम बकवास, दुःखी, उदास, खिन्न. आयुष्यातली सगळी मजा निघून गेलेला माणूस आहे मी. हे असं आयुष्य वाटायला येत आहे. आईसाठी पुतण्याची परवानगी विचारायला लागते. माझ्या आई बरोबर माझा काही हक्क नाही. तुझी मुलगी येऊ दे रे, तुझी मुलगी येऊ दे. बघ ती 8-9 वर्षाची झाली ना की तिला खोट्या गाडी ऐवजी खरीच गाडी शिकवतो मी. तुला ना मी आता सायकलवरून पाठवून आता. नाही ते शक्य नाही. हे बघ मी सायकल चालवणार, जान्हवी पुढे बसणार, आई मागे बसणार. शॉपिंगच्या बॅगा कसं दिसेल रस्त्याने, सगळे बघत राहतील ना. तुला काय हे खरं नाही करायचंय? चल. नाही आई तुझा रिक्षाने. तू काय असतेस? वहिनी, आई कुठे आहे ग? अगं तुम्हाला म्हणालीस ना तिला बरं वाटत नाहीये म्हणून मी बघायला गेले तिला. म्हटलं डॉक्टरांना बोलवायचं असेल तर. पण तिच्या चपलाही दिसत नाहीयेत आणि फोनही दिसत नाहीये. बाहेर गेल्यात त्या. अच्छा, डॉक्टरांकडेच गेलीये का? ओ मग विघ्नेश्वराला. अगं मग कुठे गेलीये ती? आणि तिला इतकं बरं नसताना तू जाऊच कसं दिलंस तिला वहिनी? मी म्हंटल होतं त्यांना नका जाऊ बाहेर. पण काय? अगं मला सांगायचंच तरी. आणि एवढं बरं नसताना हिला बाहेर जायची गरजच काय होती? पण कुठे गेलीये ती? मॉलमध्ये. मॉलमध्ये? कुणाबरोबर? वहिनी मी काय विचारतेय? जान्हवी बरोबर. का? तिच्यासाठी शॉपिंग करायला. जान्हवीसाठी शॉपिंग करायला आई मॉलमध्ये गेलीये? इतकं बरं नसताना? आईला काय झालंय ना तेच कळत नाहीये मला. आणि हिला कळायला नको.
बरं स्वयंपाक पण आईनेच केला असेल. हो. आईची तब्येत बरी नसताना ही तिला शॉपिंगला घेऊन गेली मॉलमध्ये आणि स्वयंपाकही करायला लावला तिला. हिला काही अक्कल आहे की नाही? आईच म्हणाल्या मी करते स्वयंपाक असं. आई लाख म्हणेल, हिला कळायला नको का? आजारी माणूस आहे, आत्ता आजारातनं उठलेली आहे, इतकी तब्येत नाजूक आहे तिची, तरी हिने हिला राबवलंच. इतक्या वर्षात आपल्या बरोबर कधी आली का मॉलमध्ये? हिला कळत कसं नाहीये? नाही, आणि मला आता असं वाटायला लागलंय की आईसाठी आपण कोणी उरल्याच नाही. आता तीच आहे सगळं आईसाठी. आणि हिचं काय? हिला अक्कल नाहीये? आईची तब्येत बरी नसताना हिने स्वतः बरोबर नेलंच कसं तिला? आईचं काही कमी जास्त झालं तर? हो हो हो, तारखेचं लक्षात आहे मला. हो हो, येस, नक्की आहे ना? ओके. किती सीट्स म्हणाला? 4, इन्क्लुडिंग मी? नाही, माझी फॅमिली जराशी मोठी आहे. हो हो हो, मला 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 मिनिमम 9 सीट्स लागतील. हो हो ना, म्हणजे मी, माझी आईजी, माझी बायको, माझ्या 2 काकू, माझी आत्या, मावशी आणि काका, असे हो, असे सगळे. नशिबाने माझे बाबा इथे नसतात, अमेरिकेला असतात, तर 10 लागले असते. नाही नाही, मला लागतील 9च्या 9 सीट्स लागतील. हो, ही सगळी मंडळी माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत. अहो, आज मी जो कोणी आहे ना, तो ह्या सगळ्या मंडळींमुळे. नाही नाही, यातला कोणीच मला वगळता नाही आहे. प्लीज, थँक्यू. नाही, इन्व्हिटेशनची काही गरज नाही. नाही, घरच्यांचं पण नको ना. तुम्ही मला सांगा, मी त्यांना निरोप देईन. अहो, जे काम ईमेल वरनं होऊ शकतं त्यासाठी प्रिंटेड इन्व्हिटेशन कशाला हवं? राईट, येस, नक्की मला सांगा. हो, आणि सीट्सचं प्लीज बघा. थँक्यू सो मच. थँक्यू. येस, कम इन. मनीष, बोल. श्री, त्या बँगलोरच्या मेहतांचा मेल आला होता. तो तुला फॉरवर्ड केला, एकदा चेक कर ना प्लीज. करतो. काय झाली का फंक्शनची तयारी? तयारी कसली तर? अरे, असं काय करतोयस? ऑफिसमध्ये सगळ्यांनी नवीन कपडे घेतले आणि अजून उत्सव मूर्ती तयारच नाही. ऑफिसमध्ये सगळ्यांनी नवीन कपडे घेतलेत? हो, गीता तर नवीन साडी पण घेणार आहे उद्या परवा. अरे काही काय. हो मग. श्री, तू घे ना काहीतरी तुझ्यासाठी. एक काम कर, नवीन सूट शिवून घे. नाही, मला त्याची काही गरज नाही. अरे नको, काही गरज नाहीये. तू कोणाचं ऐकणार? बरं, तो मेल तर चेक कर. हो, चेक करतो. पण त्याआधी जरा जान्हवीशी अवॉर्ड फंक्शनच्या तारखेविषयी बोलतो, नाहीतर नेमकं त्या दिवशी काहीतरी काम काढेल. अरे पण तिला माहिती आहे ना? अवॉर्ड मिळाल्याचं माहिती आहे तिला, पण त्या संदर्भात आमचं डिटेलमध्ये बोलणं नाही झालं. चला, झालं सगळं. आईची, अहो, एवढं सगळं घेण्याची काय गरज होती? अगं, आता तुला वेगळ्या पद्धतीचे कपडे वापरायची गरज आहे. का पण? माझे चांगले आहेत ना कपडे. आता होणार नाहीत ते तुला. थोडे सेल करून वापरले असते. अगं, कधीतरी घ्यावेच लागणार ना ते. पण आईची, तुम्हाला आज इतकी कणकण वाटत होती, थोडा आराम करायला हवा होतात ना तुम्ही. अगं, या वयात तब्येतीच्या कुरबुरीत चालूच राहतात, म्हणून नातीसाठी काही करायचं थांबवू का मी? आणि श्रीचं एवढं मोठं अवॉर्ड फंक्शन आहे. आपण हे कपडे आणले नसते ना, तर असतील त्या कपड्यात गेला असता तो. हे बाकी खरंय. बरं झालं तू सुट्टी घेतलीस ऑफिसला. हो, खरंय. म्हणजे हाफ डे मध्ये हे झालंच नसतं. हो, आणि संध्याकाळचा ट्रॅफिक नको वाटतो ग.
हॅलो पिंट्या, ऐक ऐक, मी नंतर फोन करते तुला. अगं बोलायचं होतंस ना. बोलते ना नंतर निवांत. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? नाही, असं विशेष काहीच नाही. म्हणजे काहीतरी आहे. आईची हो खरंच एवढं महत्वाचं नाहीये काही. हे बघ, तू कसलीही काळजी मनात ठेवू नकोस. तुझं मन अगदी आनंदी आणि शांत असलं पाहिजे. सांग मला काय झालं ते. बाबा आईवर खूप रागवलेत. कशामुळे? हे जे झालं त्यामुळे. ओ, घर सोडून जाण्याची भाषा करतायत. म्हणजे? त्यांना आई नजरेसमोरही नकोय. खूप समजवलं आम्ही आईची बाबांना, पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत. होतं असं कधी कधी. नको वाटतं. बरं ह्या वयात कुठे जाणार ना, कुठे राहतील? बरं पिंट्याचं काय? तेही आहेच. मग तुला काय वाटतं? त्यांनी जाऊ नये म्हणून आता मीच काहीतरी कंपल्शन केली पाहिजेत त्यांना. कधीतरी खरी आणि कधीतरी नावापुरती. म्हणजे आईची आपण एखादी पूजा घालू शकतो येत्या काही दिवसात. एक तर हिनं फोन पर्समध्ये ठेवला असणार किंवा तो बेडरूम मध्ये ठेवून कुठेतरी भटकत आहे. हे असं असतं या मुलींचं. फोन कुठेतरी ठेवतात आणि मग जातात. मग साधारण तासाभराने येतात, फोन घेतात, बघतात तर काय असंख्य मिस कॉल. मग प्रत्येक नंबरवरती फोन करत बसायचा आणि बिल वाढवत बसायचं. आणि मग जेव्हा महिन्याचं बिल येतं तेव्हा यांना प्रश्न पडतो, असं बिल एवढं कसं आलं? मी तर कोणालाच फोन नाही करत. अशक्य असतात या. आणि आपले असंख्य मिस कॉल जेव्हा त्यांना फोनवर दिसतात तेव्हा त्यांचा स्वर इतका गोड लागतो, आपण चिडूच शकत नाही. खरंय. नाही म्हणजे मुळात तो फोन आहे ना, मोबाईल आहे, तो जवळ ठेवायला काय जात आहे ना. बरं ठीक आहे, चल मेहतांबरोबरची मीटिंग फायनल करून टाक. त्यांना म्हणावं सगळ्या डिटेल्स आम्हाला मेलवरती पाठव. सगळं रेकॉर्डवरती असायला हवं. ठीक आहे, मी कळवतो तुला. जानवी काय आहे? अरे सॉरी, फोन सायलेंटवर होता माझा आणि मी कार मध्ये होते ना, मला ऐकूच आलं नाही. पण मी आता पाहता क्षणी तुला फोन केलाय परत. आता कुठे आहेस? आले, घरी आले. घरी कुठे? आपल्या रूम मध्ये. का असं नाही, मी तुला सहज विचारतोय. पण मग एवढं स्पेसिफिक? अगं स्पेसिफिक नाही, मी तुला सहज विचारतोय. म्हणजे तू किचन मध्ये आहेस की हॉल मध्ये आहेस की बेडरूम मध्ये आहेस? हो, पण हा प्रश्न का पडलाय तुला? काय नाही, सहज. बरं ऐक, तू अवॉर्ड फंक्शनला नक्की येणार आहेस ना? अरे हो, मला सुट्टीच आहे. हा, तेच तुला रिमाइंड करायला फोन केला होता. आपण सगळे जातोय. हो माहितीये मला. बाकी काय झालं शॉपिंग? येस. मग काय काय आणायचं होतं एवढं? काही नाही, असंच कपडे वगैरे. का का काय विशेष काय? तू घरी ये मग सांगेन. घरी आल्यानंतर सांगायला वेळ असणार आहे का आपल्याकडे? गप्प बस हा श्री. का, बोल ना, बोल. आपल्याला गप्पा मारायला खरंच वेळ मिळणार आहे का? हो मिळणार आहे. नाही, त्यापेक्षा मी काय म्हणतो, जी काही फार महत्वाची कामं नाहीये ती आपण फोनवर उरकून टाकू. म्हणजे मग रात्री काय या श्री? नाही, मी खरंच सांगतोय. एक तर आता तू एवढी सुंदर दिसायला लागलीयस. आई,
आई चहा आणू घेता थोडा? हा पिंट्या, बोल रे. अरे हो, झोप लागली होती रे मला. नाही काय नाही, डॉक्टर म्हणाले होते अरे तसं मला की अशी मध्ये मध्ये झोप येईल कदाचित. बघ ना, पूर्वी नव्हती येत, आजकाल जाम झोप येते रे. हो, एकदम गाढच झोप लागली मला. ए बरं ऐक ना, बाबा कसे आहेत? पूजेची वाट पाहतायत? हा हो, मी बोलले आई अजिंशी, बघूया आता. तू कसा आहेस? आणि पिंट्या, आईशी नीट वागा प्लीज. ठेवू? बाय बाय. बापरे, एवढे वाजले? किती वेळ झोपले मी? आई तू असं का करतेस? बेबी, काय गरज आहे तुला करायची? बेबी, जान्हवीसाठी ना? मला बोलून देशील का? हे बघ आई, तिला 6 सासू आहेत, पण मला एकच आई आहे आणि मला ती हवी आहे आयुष्यभर. मरत नाहीये मी एवढ्यात. तुला तुझ्या तब्येतीची हेळसांड करायचा अधिकार कुणी दिला ग? आमची गरज परवा काही राहिलीच नाहीये का तुला? बेबी जाऊ दे ना, आईना जरा आराम करू दे, नंतर बोलूया आपण. अगं आई, बोलावूया का डॉक्टरांना आपण? एवढ्यासाठी डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये नर्मदा. आता गोळी घेतलीये ना, बरं वाटेल मला. बर, सरू लापशी करून आणते, ती घेतली तर बरं वाटेल तुम्हाला. हवा बदलल्यामुळे असं झालंय ग. होईल संध्याकाळपर्यंत ठीक. बेबी आत्या, चहा देऊ तुम्हाला? तुझ्यामुळे आईला हार्ट अटॅक आलाय, त्याने समाधान झालं नाही का तुझं? काय बोलते मी? बघतेस काय अशी माझ्याकडे? कळत नाही का तुला मी काय म्हणते ते? बेबी आत्या, खबरदार जर मला बेबी आत्या म्हणालीस तर. तसं नाहीये. अगं जनाची नाही, निदान मनाची तरी लाज बाळग. माझी आई एवढ्या मोठ्या आजारातनं बाहेर आली आहे. तिची तब्येत बघ, तिची तब्येत तुझ्या घरच्यांच्या कृपेमुळे सतत नरम गरम असते आणि तिला तू स्वयंपाकाला लावलीस. इतक्या वर्षात इकडची काडी तिथे करू दिलं नव्हतं आम्ही तिला, आणि तू तिला अख्खा स्वयंपाक करायला लावलास. नाही, मी नाही सांगितलं, त्या आपणहूनच करतायत. आणि तिला शॉपिंगला न्यायची काय गरज होती? मी नाही नेलं. मग कोणी? तुझ्या भूतानी? त्याच म्हणाल्या होत्या मला. त्या म्हणाल्या काय? त्या म्हणाल्या तुला कळायला नको? तिचं वय काय, तिची तब्येत कशी आहे, एवढं साधं कळत नाही तुला?
का आम्ही बोलत नाही म्हणून अतिच करायला लागलीस तू? माझ्या आईला काही झालं ना तर तुझी खैर नाही, मी सांगून ठेवते. काय झालंय? वा, काय झालं हे विचारायला लाजही वाटत नाही का तुला? ती तुझ्या बरोबर शॉपिंगला गेली आणि परत आल्यानंतर तापाने फणफणलीये. तुला माहिती नसणारच, कारण तू तुझ्या बेडरूम मध्ये आराम फरमावत होतीस ना. आय एम सॉरी, माझा डोळा लागला होता. तेच ना, पण तुझं काम झालंय. तुझ्यासाठी माझ्या आईने स्वयंपाक केलाय, तुझं शॉपिंगही झालंय. मग तिला काय व्हायचंय ते होऊ देत ना. विचारायची गरजही नाही वाटत आपल्याला, हो की नाही? आम्हाला सगळं माहितीये, तू एक नंबरची स्वार्थी मुलगी आहेस. कुणाला कधी हाताशी धरायचं हे तुला व्यवस्थित माहितीये. आधी तू माझ्यात आणि कांतात भांडण लावून दिलंस, आता श्रीला आणि आईला आमच्यापासून तोडायचंय तुला. सगळं कळतंय मला. तू काय आहेस ना हे दाखवून दिलंयस तू आम्हाला. एकच सांगते, माझ्या आईच्या जीवाशी खेळू नकोस. तिला जर काही झालं ना तर तुला सोडणार नाही मी. आय एम सॉरी. पुरे झाली तुझी नाटकं. कुठे निघालीस? आई आजींच्या खोलीत. त्याची काही गरज नाहीये. मला आहे.